राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळतं यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. 4 तारखेच्या मतमोजणीनंतर राजकीय विश्लेषकांसह एक्झिट पोलवरही आपल्या सर्वांना उत्तर मिळेल. नगरची जागा आम्हीच जिंकणार असून पहिल्यापासूनच आम्हाला विश्वास होता. थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये विष पेरण्याचं काम झालं, परंतु लोकांचा कामावर विश्वास. निवडणूक आयोगाला आम्ही दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून आढावा घेण्याची परवानगी मागितली होती, परंतु 4 तारखेपर्यंत कुठलीही परवानगी मिळणार नसल्याचं निवडणूक आयोगाने कळवलं होतं. परंतु यात अडचण येणार नाही. पशुसंवर्धन खात्याअंतर्गत चारा व त्यांचं नियोजन केलं जाईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने उपाययोजना केल्या आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. सुरुवातीपासून जो आत्मविश्वास होता आणि जो विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला, त्याचं हे फलित आहे की भरभरून लोकांनी एनडीला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि जी 400 पारची जी घोषणा होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत पाहता 50-50 नाव घेतलं जातं इंडिया आघाडीकडून. असं आहे की काँग्रेस पक्षानं किमान विरोधी पक्षाची संख्याबळ लागतं विरोधी पक्ष नेता होण्यासाठी. ती जरी गाठली तरी पुष्कळ झालं. महाराष्ट्रामध्ये महायुतीला कुठेतरी फटका बसतात. दिग्गज नेत्यांचा पराभव दिसतंय. नाही, मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे. 4ला आपण मतमोजणी करतोच आहे. त्यावेळेस आपण जास्त भाष्य करू नये. असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु आता सगळे प्रेडिक्शन्स आहेत, म्हणजे एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत. तर मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर. मग तेव्हा आणखीन अधिक भाषा त्याला आपल्याला करता येईल. नाही, नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता. थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता. सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे. पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे. त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यांचं नेतृत्व ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे, डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे. आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा विश्वास आहे. म्हणून त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत, त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से एग्जिट पोल आया है उसको लेकर आप कैसे देखते हैं? काय की आम्ही निवडणूक आयोगाला सातत्याने विनंती केली होती की दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे, आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या. पण कुठल्या परिस्थितीत 4 तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं. त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली. तर त्याच्यात अडचण येणार नाही, कारण ज्या उपाययोजना आपण केल्या विषय करून चारा टंचाईच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या. आज जिल्ह्यामध्ये 2 महिना पुढेही आपला चारा डेपो करता येतील. पुढे किती चारा लागला तर आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत. पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे. फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात. आज पाणी उद्भव दिसतोय, उद्या नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे. पण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे. एकदा आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः आढावा घेईन आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे. सर कुकडीचं आवर्तन दुसरं महत्त्वाचं कुकडीचं आवर्तन सोडलेलं आहे, काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट, त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला मिळते कर्जत जामखेडमध्ये, कसं बघा? हे कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं कालवा सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता. पण तुझे माणिकटोपातून पाणी घेण्याचा मुद्दा होता, थोडं मतमतांतर होतं. परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे. श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा या आमचं जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे. आणि त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचाच आम्ही करतोय.
त्यामुळे जर सर वेगवेगळं श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो मला वाटतं त्याचंच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे. कर्ज जामखेड काही त्याला आपण नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे आता जे निवेदन दिलं त्याबद्दल काय सांगाल? नाही अनेक गणेश मूर्तिकार आपल्या शहरामध्ये आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत. काही प्रदूषणाचे विषय आहेत. मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याशी मी स्वतः बोलणार आहे. शेवटी यातून आम्ही प्रदूषण कमी केलंच पाहिजे, त्याबद्दल काही संदेह नाही. हे करत असताना पारंपरिक मूर्तिकारांना सुद्धा आपण विस्थापित ते होता की नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.